वायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. एक मिनिट अमृता, मला वाटतं तू काहीतरी विसरतेस. काय? तू मला काल सांगितलं होतंस ना की तू मला व्हॅलेंटाईन्सचं गिफ्ट देणार आहेस. दे ना. तुला कसली रे एवढी घाई आहे? थांब की जरा, देईन ना मी तुला नंतर. चला तर मग सुरू करूयात आजचे आपले हे धमाल परफॉर्मन्सेस. अमृता, काय गंमत येईल ना. म्हणजे इमॅजिन कर, एका घरातले दोन कपल्स, त्यांना एकाच वेळी घरामध्ये व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायचा आहे. सॉलिड धमाल येईल ना. एक्झॅक्टली. आणि हीच धमाल आपल्या समोर सादर करणार आहेत नागपूरचा विवेक, नवी मुंबईची अक्षता, वाईचा तेजपाल आणि नागपूरची आसावरी. हॅपी व्हॅलेंटाईन डे. अहो हे काय, दादा वहिनी आहेत ना घरात. मासू देत ना, आपलं ठरलंय चौपाटीवर जायचं. चौपाटी नको, तिथे फार गर्दी असते. हे मग आपण मॉलला जाऊयात ना. म्हणजे हजाराला चुना. हो ते पण आहे. एक काम करूयात, आपण घरातच सेलिब्रेट करूया. अहो पण मग दादा वहिनी. त्यांचं सोड घेऊ, मी त्यांना कटवतो बरोबर. आपण घरातच सेलिब्रेट करूया. चालेल. आहोत आम्ही घरी. हो, तेच मी हिला म्हणत होतो. आज दादाला सुट्टी आहे ना. दादा, तू तो शिक्षणाच्या आईचा गो बघितलास ना? नाही रे. झेंडा नाही. नटरंग नाही का? काय दादा, हे अरे मराठीतले सुपरहिट चित्रपट आहेत ते. तू आजच्या आज बघे. आजच्या आज? अगं हो, आपलं ठरलंय ना, आज यांना बाहेर जायला सांगून आपण घरातच आपलं व्हेंटिलेशन साजरं करायचं. व्हॅलेंटाईन. तेच ते. आपण ते कसं? काय चाललंय दादा? नाही काय नाही. ऍक्च्युली मी काय म्हणतो तेजा, म्हणजे ही काय म्हणते आपली की आसावरी, अगं जरा ये ना. काय? मी काय म्हणते, माझ्याकडे ना 2 पासेस आहेत प्रदर्शनाचे. तुम्ही दोघे जाता का? कसलं प्रदर्शन वहिनी? अगं प्लास्टिकच्या प्राण्यांचं प्रदर्शन आहे. प्लास्टिकचे प्राणी? तसेही भाऊजींना प्राण्यांचं आकर्षण आहेच. ते प्राण्यांसारखेच वागत असतात. नाही म्हणजे त्यांना प्राण्यांशी माणसांसारखं वागायला आवडतं ना. तसेही नवीन नवीन लग्न झालंय तुमचं. 2-4 तास मस्त फिरून या. काय जाताय ना? हो चालेल, जातो. अहो त्यांना बाहेर पाठवायचं ठरलं ना आपलं. आता मी कसा बोलू, मोठा दादा आहे तो माझा. आणि भाऊजी कसं आहे ना, आज प्रदर्शनाचा अगदी शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे तुम्ही तर नक्कीच जा प्रदर्शनाला. नाही पण मी म्हणतो तुम्ही जा. कसं आहे ना, मराठी चित्रपटांना एकतर थिएटर्स मिळत नाहीत. बरं मिळाली तर ते आठवड्याच्या वर चालत पण नाहीत. मिस होईल रे, चांगला चित्रपट आहे. बघू ना, आम्ही घरात बघू. घरात? हो. पायरेटेड सीडी बघणार हे? काय दादा, हे तुझी तत्व वगैरे काय रे? बरोबर बोलतोय का? पायरेटेड कसं? पण आपलं ठरलंय ना, आपण घरातच व्हेंटिलेटर साजरा करणार आहोत. व्हेंटिलेटर करायचं ते करणार. जाताय ना दादा? हो हो हो, लगेच निघालोच आम्ही. पण भाऊजी तुम्ही प्रदर्शनाला जाताय ना? हो हो, जातो ना मी, लगेच अरे हो. निघतो. हे पासेस होते, नक्की जा तिकडे प्रदर्शनाला. पासेस? हा, जातो ना आम्ही. जातो. बरं हे घे, नटरंगची 2 तिकीट. अगं बाई, तिकीट काढली सुद्धा. कसं आहे माहिती का, सुरुवात जर चुकली तर शेवट अजिबात कळत नाही पिक्चर. बरोबर. लवकर जावा. चला. येतो हा मी. My heart is beating, टिडिडिंग टिंग टिंग टिंग. आता 4 तास फक्त तू आणि मी, आपण 2 जण मिळून सेलिब्रेट करूयात आपला व्हॅलेंटाईन डे. अहो कोणतरी येतंय. गेलेत ते. आता 4 तास मस्त मजा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे. हम तुम काय करताय? एक कमरे में बंद हो काय हे? और तेजा चला जा. आले, सगळं माझ्या लक्षात आले. तुम्ही पिक्चरला गेला होतात ना? अहो नाही भाऊजी, त्याचं असंच. अहो तुम्ही सांगा ना काहीतरी. हा हो, गेलो होतो ना, पिक्चरला गेलो होतो आपण. पण तो रिक्षावाला बोलला अरे की नटरंग हाऊसफुल आहे आज, म्हणून परत आलो आम्ही. मी तिकीट दिली होती तुला 2. तुम्ही विसरच पडला त्या तिकिटांचा. दादा, आलंय सगळं माझ्या लक्षात. मी काय म्हणतो, पहिले 2 तास आम्ही 2 जण बाहेर फिरायला जातो, त्याच्यानंतर तुम्ही 2 जण बाहेर जा. असा सेलिब्रेट करूयात आपण व्हॅलेंटाईन डे. चालेल ना तुला? हो चालेल ना. तुला चालेल ना?
लाजली बघ किती. तुला चालेल? अरे ही पण लाजली. हॅपी व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन नाही ग, व्हेंटिलेशन डे. आ? नाही व्हॅलेंटाईन डे. तेजा, अरे 380 स्क्वेअर फुटाच्या एका गिरगाव मधल्या खोलीमध्ये 2 कपल्स जर व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायचं ठरवत असतील, अरे असंच होणार ना. हॅपी व्हॅलेंटाईन डे. सेम टू यू. जातोस ना मग? हो निघतो. हॅपी व्हॅलेंटाईन डे. वेल, आजच्या या व्हॅलेंटाईन स्पेशल एपिसोडची सुरुवात खूपच रोमॅन्टिक झाली आहे, नाही आणि प्रश्नच नाही. चला तर मग कमेंट्स विचारूया. सुप्रिया मॅम. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सेम टू यू. फार क्यूट झाला परफॉर्मन्स, खरंच छान झाला. विवेक, तुला सांगते म्हणजे तू नेहमीच्याच इजनी केलंस. तेजपाल, तूही छान केलंस. असावरी जो पहिला जो उत्साह असतो ना व्हॅलेंटाईन्स डेचा, त्यांचं आधी जरा असं जुनं लग्न, तुमचं नवीन लग्न, तर तो जो ती केमिस्ट्री अजून छान करता आली असती. पण एकूण हा परफॉर्मन्स छान होता. थँक्यू मॅम. महेश सर. छान होता. तेजपाल, इथे येतोस ना जेवायला, तू आलास नंतर ती काय एखादी काय फूक मारली ते मला वाटले. विवेक दलदल परत तेच ते हाताची घडी आणि वेगळं दाखव मला काहीतरी. आता आय एम नॉट इम्प्रेस्ड एव्हरी डे तुझ्या इजनी. कुठल्याही रोल मध्ये ते नको. शो मी समथिंग डिफरंट. म्हणजे ठीक आहे, ईज आहे, आपण एका माणसाला म्हणतो, पण ते ईज मध्येच जगू नको, काहीतरी डिफरंट दाखव मला. बाकी मुलींनी छान केलं, मस्त. थँक्यू सर. अंकुश, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? खूप छान, मला आवडला. कारण मला माहिती आहे तुम्ही स्टेजवर आल्यानंतर काय होत असेल. एक टेन्शन न घेता करा, मस्त करा. खूप छान झालं, त्याच्यापेक्षा छान होऊ शकतं. आणि मला खात्री आहे तुम्ही चांगलं कराल. मी आत्तापर्यंत तुमचे एपिसोड्स बघितलेत आणि ज्या तुम्हाला गोष्टी हे लोक सांगतात त्या तुम्ही बदलत, तुम्ही प्रयत्न करताय. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका प्लीज, जे काय बोलतील ते. कारण एवढं लक्षात ठेवा, ही 2 माणसं फक्त बघत नाही, तुम्हाला अख्खा महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्राचा सुपरस्टार होणार आहात तुम्ही. सुपरस्टार म्हणजे माहिती आहे तुम्हाला? भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, माहिती आहे तुम्हाला? अशोक मामा. हे जे त्या लोकांनी जे केलं ना, आज ज्या लेवलला ते लोक पोहोचलेत ना, याचं कारण त्यांनी आधी स्टेजवर काम केलंय. आता तुम्ही स्टेजवरच आहात. वेळ आहे तुम्हाला आता. स्वतःला बारकावून घ्या, चांगलं पॉलिश करून घ्या. मला माहिती आहे तुम्ही जेव्हा इथून बाहेर पडाल तेव्हा एक स्टार म्हणून बाहेर पडणार. लक्षात ठेवा. एन्जॉय करा, प्रत्येक गोष्ट एन्जॉय करा. आता इथून एकदा बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कधीच हा चान्स मिळणार नाही. नंतर तुम्ही एकदम बिझी होऊन जाणार. फिल्म्स करणार, सिरियल्स करणार. मला माहिती आहे झीवाले तुम्हाला सगळ्यांना चान्स देणार. ऑल द बेस्ट. थँक्यू अंकुश. थँक्यू सो मच. काय तेजपाल, महेश सरांना तू फूक मारलेली नाही आवडलं, पण तू मिठी खूप छान मारतोस, मग त्याबद्दल सांग ना मला. नाही, त्याच्या मागचा किस्सा असा आहे की मी वाईमध्ये आम्ही स्त्री पात्र विरहित एकांकिका केलेल्या आहेत सगळ्या आतापर्यंत. वेगळी मिठी नसते बाईला मारण्याची, पुरुषाला मारण्याची. नाही, त्याच्यामध्ये असं काही नव्हतं. पहिल्यांदाच हे करताना थोडं कॉन्शियस होत होतं. आणि अजून एक काहीतरी इंटरेस्टिंग किस्सा आहे. हो आहे ना. ऍक्च्युली असं झालं, पहिल्यांदा स्क्रिप्ट जेव्हा हातात आलं तेव्हा हा म्हणतो, हा काही म्हणजे तेजपाल त्याचं वाक्य की हॅपी व्हॅलेंटाईन डे, तर माझ्या वाक्यात कॉमा वगैरे कुठेच नव्हता. तर ते असं वाक्य, काय हे दादा वहिनी घरात आहेत ना, तर मी पहिल्यांदा असं वाचलं, काय हे दादा वहिनी घरात आहेत. पहिल्याच वाक्याला स्क्रिप्ट बदललं होतं. नवरा बायकोचे भाऊ बहीण डायरेक्ट. क्या बात आहे. बट ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. Fighter महाराष्ट्राचा सुपरस्टार